न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। रानमशीच्या हल्ल्यात महिलेचा करुण अंत, संतप्त गावकऱ्यांचे वन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। सावनेर तालुक्यातील खापा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गडमी पेंढरी येथील कोथरूडला शिवारात वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रानमशीच्या कळपाने केलेल्या या प्राणघातक हल्ल्यात रेश्मा विकास धुर्वे या 27 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून निशा युवनाते या गंभीर जखमी झाल्या आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात वनविभागाच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला असून संतप्त ग्रामस्थांनी वन कार्यालयासमोर मृतदेह ठेवून तीव्र आंदोलन सुरू केले। मिळालेली माहिती अशी की रेश्मा धुर्वे आणि निशा युवनाते या दोन्ही महिला महसूल निरीक्षक कानारकर यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या। बुधवारी दुपारी 2च्या सुमारास अचानक रानमशींच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला चढवला। या प्राणघातक हल्ल्यात रेश्मा यांचा जागीच करुण अंत झाला तर निशा युवनाते या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केले। रेश्मा धुर्वे यांच्या निधनाने त्यांचा 2 वर्षांचा लहान मुलगा आणि एक मुलगी असे संपूर्ण कुटुंब पोरके झाले असून त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावून गेली आहेत। वनविभागाच्या सततच्या हलगर्जीपणामुळे वन्य प्राण्यांची दहशत वाढली असून निष्पाप मजुरांचे बळी जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि या हिंस्त्र प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत मृतदेह तेथून हलवणार नाही असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी संतप्त गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आणि योग्य कारवाईच्या आश्वासनानंतर मृतदेह उत्तरी तपासणीसाठी सावनेरकडे रवाना करण्यात आला आहे। मात्र वनविभागाने या हिंस्त्र प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। सावनेर तहसील रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट। कारण चेहऱ्यासारखंच अजी गोष्ट आहे का साहेब इकडे आपला धुर्वे माहिती आहे का पेपरला आला ना परशाची कोणतरी वाटते वहिनीच लागल। अरे हो बरोबर आम्ही नाही एवढं काम केलं